श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप प्र वी पाटणकर पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. श्री महाराजांचा आविष्कार नसताना तात्यासाहेब अगदी साध्या माणसासारखे वागत. श्री महाराज आपल्या मुखाने बोलतात म्हणून आपल्याला इतरांनी मान द्यावा, पाया पडावे, कुठल्याही प्रकारे आपला बडेजाव करावा ही गोष्ट त्यांना नापसंत होती. हेच त्यांचे थोरपण होते. श्री महाराजांनी केलेला उपदेश त्यांनी ऐकला व आत्मसात केलेला होता, तरी ते स्वतः अगदी जवळच्या नातलगांशिवाय इतर कुणालाही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नसत. कुणी काही विचारले तर आपण श्री महाराजांना विचारू असे म्हणत. अशा प्रकारे पुन्हा प्रगट होण्यासाठी माध्यम म्हणून अत्यंत सुयोग्य व्यक्तीची श्री महाराजांनी निवड केली होती. आपण केवळ माध्यम आहोत ही समजूत तात्यासाहेबांनी मनात घट्ट बाळगल्यामुळे सतत 42 वर्षे श्री महाराजांचा हा अवतार चालू राहिला व त्यांच्यामार्फत असंख्य स्त्री पुरुषांना श्री महाराजांचा उपदेश व सत्संग लाभला. एक गृहस्थाश्रमी साधक व श्री महाराजांचे माध्यम या आपल्या उभय भूमिकांची तात्यासाहेबांनी कधीही गल्लत केली नाही. श्री महाराजांचा आविष्कार नसताना ते स्वतःला श्री महाराजांच्या इतर भक्तांपेक्षा वेगळे समजत नसत. एवढेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा वयाने वडील असलेल्या भक्तांशी ते अतिनम्रतेने वागत. असो, सामान्य माणसाप्रमाणे प्रपंच चालविणारे तात्यासाहेब साधकांना आदर्शरूप होते. शांत व सात्विक वृत्ती, अमानित्व, अनासक्ती व अनाग्रहीपणा हे गुण त्यांच्याजवळ होते. किंबहुना ते मूर्तिमंत लीनता होते. आपल्या आयुष्यातली प्रत्येक घटना श्री सद्गुरूंच्या सत्तेने घडते अशी दृढ श्रद्धा असल्याने अमुक व्हावे तमुक होऊ नये हा विचारच त्यांच्या मनाला शिवत नसे. खरोखर त्यांची ही वृत्ती एखाद्या लहान मुलासारखी निरागस असे. त्यांच्याबद्दल कुणालाच भीती न वाटता प्रेमादरच वाटे. त्यांनी स्वतः सर्व सहन केले पण कुणाला कधी दुखविले नाही. व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष, त्याला मान व महत्त्व देऊनच तात्यासाहेब वागत. त्यांच्या वागण्यात सहजता होती, कृत्रिमतेचा लवलेश नसे. भजन आणि अन्नदान या त्यांच्या आवडीच्या गोष्टी होत्या. घरात सकाळ सायंकाळ सद्गुरूंची यथासांग पूजा अर्चा होत असे. तसेच रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी, दत्त जयंती, दासनवमी अशा सणांच्या निमित्ताने भक्तिभावपूर्ण व श्रवणीय असे भजन होई. भजनासाठी वा श्री महाराजांच्या दर्शनासाठी जो कोणी त्यांच्याकडे येई त्याला काहीतरी खायला दिल्या वाचून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला समाधान होत नसे. असो, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक या भागातील भक्तमंडळी कुठल्या तरी निमित्ताने श्री महाराजांना आपल्या गावी आमंत्रण करीत. त्यामुळे अगदी वृद्धावस्थेपर्यंत तात्यासाहेबांना प्रवास करावा लागे. कित्येक ठिकाणी जाण्यास बैलगाडीशिवाय काही साधन नसे. भक्तमंडळींच्या घरी काहीतरी खावे लागे, कुठे उशीर व गैरसोय सोसावी लागे, पण ते सारे आनंदाने निभावून नेत. कधी तक्रार व कुरकुर करीत नसत. तसेच आपला प्रपंच श्री महाराजच चालवतात ही खात्री असल्यामुळे ते आपल्या प्रपंचाची, कुटुंबाची कधी काळजी करत नसत. त्यांच्या वागण्यात व बोलण्यात अत्यंत गोडवा होता. मन निसर्गतःच निर्व्याज व निरागस, त्यामुळे त्यांच्याकडे पाहिले की कोणाच्याही मनात प्रेमच उत्पन्न होई. दुसऱ्याचे मन कदापिही दुखवू नये ही श्री महाराजांची शिकवण त्यांनी आमरण आचरली. निर्गवीपणा, निरपेक्षता, प्रसिद्धी विन्मुखता, अक्रोध, लीनता, संकोच वृत्ती आणि सद्गुरूवर नितांत निष्ठा हे सात्विक गुण त्यांच्या अंगी होते. त्यांच्या जीवनात, विचारात, भावनेत श्री महाराजांशिवाय दुसरा विषयच राहिला नव्हता. खाजगी वा वैयक्तिक जीवनावर अक्षरशः उदक सोडल्यासारखे वागून तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी म्हणजे काय ते त्यांनी आचरून दाखविले. त्यांच्या आयुष्यात 2-3 शस्त्रक्रिया झाल्या. एकदा हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला.
सन 1967मध्ये प्रोस्टेटचा त्रास वाढत जाऊन शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. नायगाव दादरमध्ये डॉक्टर करमरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. ती ठीक झाली, प्रकृती सुधारत होती. पण नंतर 4-5 दिवसांनी दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी अगदी अनपेक्षितपणे त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यानंतर 2-3 तासात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने श्री महाराजांच्या भक्तांना धक्काच बसला. साऱ्यांच्या जीवनात कधी भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. पायाखालचा आधारच नाहीसा झाल्यासारखे झाले. त्यांच्या माध्यमातून श्री महाराजांना केव्हाही भेटता येत असे व आपली व्यावहारिक अथवा पारमार्थिक अडचण पुढे मांडून त्यांचे मार्गदर्शन मिळवता येत असे. भक्तांची ती सोय, एकमेव आधार नाहीसा झाला. पूज्य तात्यासाहेबांच्या देहावसनाबरोबर श्री महाराजांनी आपला हा वाचारूपी पुनरवतार समाप्त केला. असो. साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप श्री ची मराठे पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.